नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस. माझ्या सर्व महिला भगिनींनी आज पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पण मित्रांनो, आम्ही नवरात्रीच्या 9 रंगासह आमच्या कर्तव्याच्या 9 रंगाची देखील उधळण आम्ही नेहमीच सातत्यानं करत असतो. आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. आपण सर्वजणी स्त्रिया म्हणजे एक ऊर्जेचं प्रतीक आहोत, एक शक्तीचं प्रतीक आहोत. आणि या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यामध्ये देखील अशा नवनवीन ऊर्जा, नवनवीन ज्ञानाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत तुम्हाला आणि नवनवीन तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या तुम्ही ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्ही आत्मसात करा. या शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देते. विद्यार्थी मैत्रिणींनो, नवरात्र महोत्सव म्हटलं की आपण नवरात्रीचे 9 रंग आहेत असं आपण म्हणतो. आणि आजचा रंग जो आहे तो कोणता आहे? पिवळा आहे. खरं म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी असं ऐकतो की हा व्यापारी खंड आहे, त्या नवरात्रांचा आणि रंगांचा काहीही संबंध नाही असं आपण म्हणत असतो. पण मला असं वाटतं की त्या निमित्ताने आपण थोडंसं निसर्गाशी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना जीवनदान देणारा जो काही सूर्य आहे त्याचा रंग पण कोणता आहे? पिवळा. त्याच्या प्रकाशाचा रंगही कुठला आहे? पिवळा. आणि त्याच्यापासून पडणारी जी काही सावली आहे त्याचा रंग पण कुठला आहे? पिवळा. म्हणजे पिवळा हा जो रंग आहे तो ऊर्जेचं प्रतीक आहे, तो शक्तीचं प्रतीक आहे, तो समृद्धीचं देखील प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर नवनवीन रंग आपण भरले पाहिजेत की जेणेकरून आपलं आयुष्य हे समृद्ध बनेल. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनातून या रंगांकडे पाहूया. बाकी त्या रंगांचा आणि नवरात्रांचा म्हणावा तसा काही संबंध. मित्रांनो, स्त्री ही शक्ती स्वरूप आहे, स्त्री ही ऊर्जा स्वरूप आहे. सर्वांना आपलंसं करतो तो पिवळा रंग. रंग आणि नवरात्र यांचा कुठेही संबंध जरी नसला परंतु त्या रंगाच्या निमित्ताने आपण एक आहोत, एकरूप आहोत ही भावना आपल्या सर्वांच्या मनात निर्माण व्हावी, हाच त्या पाठीमागे उद्देश. आपल्या तासिकेकडे येऊयात. आज आपण शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये आपण दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचं पद कोणतं आहे ते आपण ओळखणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी या चुकीचं पद ओळखण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, सगळ्यांनी ओळखायचं आहे. तर या संख्या मालिकेमध्ये पहिली संख्या जी मालिका तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती आहे 13, 16, 22, 26, 38, 62, 76 आणि 102 ही संख्या मालिका तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या संख्या मालिकेमध्ये एक जी संख्या आहे ती चुकीची आहे, म्हणजे त्या संख्येचा या संख्या मालेशी सहसंबंध लागत नाही. मग त्यातील पर्याय कोणते आहेत? पर्याय क्रमांक आहे 38, 62, 76 आणि 16. मग दिलेल्या पर्यायांपैकी कुठली अशी संख्या आहे की ज्या संख्येचा या संख्या मालिकेशी संबंध नाही? कोण सांगेल प्रश्नाचं उत्तर? चलवी मांडवी. चला, मांडवी आता प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. त्या मालिकेमध्ये काय सहसंबंध आहे ते आपल्याला मांडवी सांगणार आहे. सांग. टीचर 13, 3, 1, 3 याच्यामध्ये 3चा फरक आहे. 6, 1, 6 याच्यामध्ये 6चा फरक आहे. 1, 2, 7 याच्यात 4चा. 6, 1, 12 याच्यात 12चा. त्याच्यामध्ये 18चा. त्याच्यामध्ये 12चा फरक पाहिजे. इथं 14चा फरक आहे. ओके ओके. त्याच्यामुळं 76 बरोबर आहे. पहा, अगदी बरोबर आहे. आता पहा, दिलेली जी काही संख्या मालिका आहे, पहिली जी संख्या आहे किती आहे? 13. त्या 13तील अंकांचा आपण गुणाकार करूया. 1 कितीनं? 3. म्हणजे 13 आणि 16 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा. म्हणजे याचा गुणाकार केला किती आलेला आहे? 3. म्हणजे 13 नंतर तिसरी संख्या किती आहे? 16. त्यानंतरची संख्या मालिकेची दुसरी संख्या किती आहे? 16. त्यातील अंकांचा गुणाकार केला आपण किती येतो? 6, 1, 6. म्हणजे 16 नंतरची 6व्या क्रमांकाची संख्या किती आहे? 22. आता 22 या अंकांतील गुणाचा संख्यांचा गुणाकार जर आपण केला तर 2 गुणे 4. 22 मध्ये ऍड केले तर किती येतात? 26. आता 26 यामधील अंक कोणते आहेत? 2 आणि 6 त्यांचा गुणाकार केला किती येतो? 12. तर 26 नंतर 12वी संख्या कुठली आहे? 38. मग 38 या अंकामधील असणारे अंक कोणते आहेत? 3 आणि 8.
यांचा गुणाकार 8 त्रिक 24. 8 त्रिक किती आहे 24. मग 38 मध्ये 24 जर ऍड केले तर किती येतात 62 येतात. आता 62 मध्ये असणारे अंक कोणते आहेत 6 आणि 2. मग 6 आणि 2 यांचा गुणाकार किती होतो 6 गुणे 12. मग 62 मध्ये जर आपण 12 जर ऍड केले 2 गुणे 4 आणि 6 ने 7 किती यायला पाहिजे 74. पण इथं किती दिलेलं आहे 76 दिलेलं आहे. 76 पर्याय क्रमांक किती आहे 3. बरोबर आहे. एका मांडणीसाठी जोरदार टाळ्या होत्या. या संख्या मालिकेमध्ये 76 ही जी काही संख्या आहे ही चुकीची आहे. समजलं सगळ्यांना. संख्या मालिका आहे ती संख्या मालिका काय आहे 4 7 13 25 48 97 193 आणि 385. आता या संख्या मालिकेमध्ये एक संख्या अशी आहे की जी या संख्या मालिकेशी संबंधित नाहीये चुकीची आहे तर ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग कोणती आहे 97 आहे 25 आहे 48 आहे का 193 आहे. कोण सांगेल चल गुप्ता. चला दोन्ही वर्गातील एका विद्यार्थीला संधी मिळते. चला या आपल्याला या ठिकाणी कोणतं चुकीचं पद आहे हे या ठिकाणी सांगणार आहे. चला सांगा 4 चा दुप्पट 8 किंवा 4 गुणिले 2 किती होतात 8. 8 वजा 1 म्हणजे किती आहे 7. बरोबर आहे. आता 7 गुणिले 2 किती होतात 14. 14 वजा 1 म्हणजे किती होतात 13. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे 13 गुणिले 2 किती 26. 26 वजा 1 म्हणजे किती होणार आहे 25. आता 25 गुणिले 2 25 गुणिले 2 किती होतात 50. 50 मधून किती वजा करायचे आपल्याला 1. किती यायला पाहिजे 49. पण इथं किती आहे 48. म्हणजे या ठिकाणी 49 पाहिजे पण या ठिकाणी 48 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती 48. अगदी बरोबर आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षेला तुम्हाला संख्या मालिका दिलेली असते आणि संख्या मालिकेतील चुकीचं पद कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. अतिशय सोपं आहे. काळजीपूर्वक आपण जर त्या संख्या मालिकेकडे पाहिलं तर आपण अतिशय लवकर आपलं अचूक असं उत्तर आपण त्या ठिकाणी काढू शकतो. आजचा घटक समजला सगळ्यांना. परत करणार चुकणार का नाही. मित्रांनो नवरात्रीच्या आज पिवळ्या रंगात तर आम्ही नाहलोच परंतु आमच्या कर्तव्याच्या रंगामध्ये आम्ही नेहमीच नाहत असतो. आजचा आमचा नवरात्रीचा पिवळा रंग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.